श्रोते हो नमस्कार. मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर. स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद. इंग्लिशमध्ये रिॲक्शन अँड रेस्पॉन्स. हे शब्द वरकरणी समानार्थी वाटतात. खूपदा आपण प्रतिक्रिया म्हणजे अभिप्राय असंही समजतो, पण तसं नाही आहे. कारण एखादा कार्यक्रम सादर करणारा माणूस असेल तर तो खूपदा म्हणतो की तुमच्या प्रतिक्रिया अवश्य व्यक्त करा, किंवा एखादा लेख एखाद्याने लिहिला असेल तर तो लोकांना मेसेज करतो की माझा लेख वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. वर्तमानपत्रामध्ये देखील प्रतिक्रिया हा शब्द कितीतरी वेळा वापरला जातो. प्रत्यक्षामध्ये या दोन शब्दाच्या अर्थामध्ये खूप फरक आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आता मग एखादं औषध घेतलं आणि आपल्या अंगावरती काहीतरी फोड आले तर आपण म्हणतो की औषधाची रिॲक्शन आली. याचाच अर्थ काय झाला? रिॲक्शन हा शब्द नकारात्मकता दर्शवतो. आणि एखादा बेड रिडन पेशंट आहे, सिरियस आहे, त्यावेळेला डॉक्टर काय सांगतात, त्याला औषधं दिलेली आहेत मी, जर का बॉडीने रेस्पॉन्ड केलं औषधाला तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही. आता ह्या केसमध्ये काय, बॉडीने रेस्पॉन्ड करणं ही गोष्ट सकारात्मक आहे. रेस्पॉन्स हा शब्द सकारात्मकता दर्शवतो. एक उदाहरण सांगतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हे कशा पद्धतीने दिसत असतात माणसाच्या वर्तनातून. एक सुप्रसिद्ध लेखक लोकल ट्रेननं प्रवास करत असताना फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये चढतात आणि त्यांच्या नेहमीच्या जागेवरती बसतात. 3-4 स्टेशन्स गेल्यानंतर एक माणूस आणि पाठोपाठ त्याची 2 मुलं त्याच डब्यात चढतात. हा माणूस पूर्ण विस्कटलेला, डोळे लालबुंद, केस पिंजारलेले, दाढीचे खुंट वाढलेले, अशा विमनस्क अवस्थेमध्ये तो माणूस येतो आणि नेमका यांच्या शेजारीच बसतो. मुलं जोर जोरात रडतायत, पण हा मात्र शून्यात नजर लावून बसलेला. लेखक त्याच्याकडे पाहतात आणि रागानं म्हणतात, कमाल आहे, अहो पोरं तुमची केव्हाची केकाटतायत, त्यांना भूक लागली असेल, तहान लागली असेल, बघा जरा त्यांच्याकडे. पण तो माणूस मात्र ढिम्मच, विमनस्क आणि तटस्थ अवस्थेमध्ये. आता मात्र लेखक चिडतात, जाग्यावरून उठतात, त्या माणसाला गदा गदा हलवतात आणि रागानं म्हणतात, अरे त्या पोरांकडे बघता येत नाही तर कशाला जन्माला घातलंय त्यांना. आता तो माणूस खडबडून भानावर येतो आणि म्हणतो, होय हो साहेब, आता मलाच बघावं लागेल त्या मुलांकडं. आजवर पत्नी बघायची हो सगळं, ती कालच वारली, आत्ताच तिचं क्रियाकर्म उरकून आम्ही आलो आहोत. फार चांगली होती हो, मुलांना फार सवय होती हो तिची. आता हे ऐकल्यानंतर लेखक आपल्या बॅगेतला बिस्किटचा पुडा काढतात आणि त्या रडणाऱ्या मुलांना देतात. त्यांच्या पाठीवरनं हात फिरवून त्या मुलांचं सांत्वन करतात. श्रोते हो, या प्रसंगामध्ये लेखक पहिल्यांदा त्या माणसाची जे वागले ती होती त्यांची प्रतिक्रिया, आणि ते नंतर जे वागले तो होता त्यांचा प्रतिसाद. लक्षात आलं? प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यामधला फरक. तर परिस्थिती जाणून न घेता व्यक्त होणं म्हणजे प्रतिक्रिया, आणि परिस्थिती समजून घेऊन विचारपूर्वक व्यक्त होणं म्हणजे प्रतिसाद.